नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 11 ते 17 ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। तर 11 ते 17 ऑगस्ट दरम्यानचे प्रश्न पाहून घेऊयात आपण। तर पहिला प्रश्न आहे आजचा आपला, तर 2028 चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन सी, रशिया या देशामध्ये होणार आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर ब्रिक्स समूहाने ठरवलेले आहे की 2028 चे वार्षिक शिखर संमेलन रशियामध्ये आयोजित केले जाणार आहे। तर अतिरिक्त माहिती काय आहे म्हणजे, तर ब्रिक्स म्हणजे 5 उद्योन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते देश येतात? तर ब्राझील, रशिया, आपला भारत देश, चीन, दक्षिण आफ्रिका हा गट जागतिक व्यापार, ऊर्जा तंत्रज्ञान आणि विकास प्रकल्पांवर सहकार्य करतो। तर 2014 मध्ये ब्रिक्सने न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB ची स्थापना केली, ज्याचे मुख्यालय शांघाय, चीन येथे आहे। तर स्ट्रॅटेजिकचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर ब्रिक्सची स्थापना झाली 2009 मध्ये आणि ब्रिक्स बँक NDB शांघाय चीनमध्ये आहे आणि 2023 ब्रिक्स समिट जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये झाली। यानंतर महत्त्वाची टीप पाहून घेऊया। तर ब्रिक्सवर प्रश्न बहुतेक वेळा स्थापना सदस्य NDB यावर येत असतात, लक्षात ठेवा, महत्त्वाची टीप। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात। तर 2025 ची G20 व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रियाद या शहरामध्ये। कोणत्या? तर रियाद या। तर सौदी अरेबियाची राजधानी रियाद 2025 G20 व्यापार मंत्र्यांची बैठक आयोजित करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर महत्त्वाची माहिती काय अतिरिक्त? तर G20 म्हणजे जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था। तर आपल्या भारताने 2023 मध्ये G20 अध्यक्षपद भूषवून दिल्लीमध्ये ऐतिहासिक शिखर संमेलन घेतले होते। तर सौदी अरेबिया तेल उत्पादन आणि जागतिक ऊर्जेत आघाडीवर आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताने 13 ऑगस्ट 2025 रोजी नवीकरणीय ऊर्जेसाठी कोणत्या देशासोबत नुकताच करार केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जपान या देशासोबत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आपला। तर याविषयी स्पष्टीकरण पाहूया। तर भारत आणि जपान यांनी सौर व पवन ऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केलेला आहे। तर अतिरिक्त माहिती काय आहे? तर भारत 2030 पर्यंत 50% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे। तर जपान तंत्रज्ञान व स्वच्छ ऊर्जेत प्रगत देश आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA चे मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणामध्ये आणि जपानची राजधानी आहे टोकियो। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपले महाराष्ट्र राज्य आहे। कोणते? तर आपले महाराष्ट्र। तर यानंतर याविषयी स्पष्टीकरण पाहूयात आपण। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सेंद्रिय खते व कीटकनाशकांच्या वापरासाठी प्रोत्साहन करण्यासाठी हे अभियान सुरू केलेले आहे नुकतेच। तर अतिरिक्त माहिती काय असणार आहे? तर ही नवी हरित क्रांती पर्यावरणपूरक शेतीवर भर देते। तर पारंपरिक हरित क्रांती 1960 मध्ये तर रासायनिक खत व बियाणांवर भर होता, पण आता शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर यावर भर आहे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर पहिली हरित क्रांती पंजाब हरियाणा 1965 मध्ये। तर आपल्या भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर वसंतराव नाईक। आणि आपल्या भारतातील हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर MS स्वामीनाथन यांना। तर महत्त्वाची टीप काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जुनी हरित क्रांती वर्सेस नवी हरित क्रांती। तर परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, ते लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर सुरक्षा AI नावाची AI आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारतीय स्टेट बँकेने। कोणत्या? तर SBI या बँकेने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर SBI ने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही नवी प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे। तर अतिरिक्त माहिती काय आहे? तर SBI ही आपल्या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असून ग्राहकांच्या व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी AI व मशीन लर्निंग वापरत असते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय तर SBI ची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली, मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि महत्त्वाची टीप काय आहे तर बँकिंग प्लस AI संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी महत्त्वाचे ठरतायत. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिला AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तो ठरला आहे सिंगापूर. यानंतर महत्त्वाची माहिती काय आहे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित व नैतिक वापर सुनिश्चित करण्यासाठी सिंगापूरने हा कायदा लागू केला आहे. तर जगभर AI मुळे डाटा मिसयूज, प्रायव्हसी इश्यू, जॉब लॉस यांसारख्या समस्या वाढत आहेत, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंगापूरने हा कायदा नुकताच केला आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय तर सिंगापूरचे चलन आहे डॉलर, तर राजधानी आहे सिंगापूर सिटी आणि टीप आहे तर AI प्लस गव्हर्नन्स भविष्यातील महत्त्वाचा प्रश्नक्षेत्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025 आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने नुकतीच जिंकलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तर पाकिस्तान या देशाने जिंकली आहे. कोणत्या देशाने? पाकिस्तान या. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे तर पाकिस्तानने अंतिम सामन्यामध्ये भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर भारत आणि पाकिस्तान हे हॉकीतील जुने प्रतिस्पर्धी आहे, तर पाकिस्तानने सर्वाधिक 4 वेळा हॉकी वर्ल्ड कप जिंकला आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिरके. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतेच सुरू करण्यात आले आहे. तर महत्त्वाची माहिती काय आहे तर इंदोर मध्य प्रदेश येथे हे ड्रोन स्कूल सुरू झालेले असून ड्रोन पायलट प्रशिक्षणास प्रोत्साहन दिले जात आहे. तर शेती, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, मेडिकल सेवा अशा विविध क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. तर सरकार ड्रोन पायलट्स तयार करण्यावर भर देखील देत आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, DGCA म्हणजेच ड्रोन नियंत्रण संस्था तर इंदोर सलग स्वच्छतेमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर महत्त्वाची टीप काय आहे याची तर इंदोर आता ड्रोन एज्युकेशन हब बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमोल मजुमदार झालेले आहेत. कोण तर अमोल मजुमदार. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमोल मजुमदार यांना महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी देण्यात नुकतीच आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अमोल मजुमदार हे रणजी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू असून ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखले जात आहेत. यानंतर पुढील प्रश्न, क्लीन एअर इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते भारतीय शहर आले आहे तर महत्त्वाचा प्रश्न, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंदोर हे. कोणते तर इंदोर हे शहर. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर इंदोरने प्रदूषण नियंत्रण व हरित धोरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान म्हणजेच पहिले स्थान मिळवले आहे. तर इंदोर सलग स्वच्छ भारत मोहिमेतही पहिल्या क्रमांकावर आहे आणि शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग हे यशाचं मोठं कारण बनले आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर CBची स्थापना 1974 मध्ये झाली, स्वच्छ भारत अभियान 2014 मध्ये आणि महत्त्वाची टीप, इंदोर स्वच्छतेपासून हवेपर्यंत अव्वल आहे म्हणजेच पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा, तर भारतीय सैनिकांसाठी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शिवसेना एकनाथ शिंदे गटाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर सिंदूर महारक्तदान उपक्रम हा भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करण्याचा मोठा उपक्रम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवसेना एकनाथ शिंदे गट कार्यकर्त्यांनी श्रीनगर येथे जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केले. तर हा उपक्रम देशसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेला दिसून आला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 12वा, तर आपल्या भारतातील सर्वात तरुण FIDE मानांकित महिला बुद्धिबळपटू नुकतीच कोण ठरलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अरिणी लोहाटी ठरली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर अरिणी ही देशातील सर्वात तरुण FIDE रेटेड महिला बुद्धिबळपटू बनलेली आहे. तर 19/9/2019 रोजी जन्मलेली आणि दिल्लीची रहिवासी असलेली अरिणीने मागील विक्रम धारकाला मागे टाकून हा विक्रम रचलेला दिसून आला. तर FIDE म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ.
तर याची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये करण्यात आली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष अर्काडी ड्वरकोविच आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपाध्यक्ष कोण आहेत तर विश्वनाथन आनंद हे उपाध्यक्ष आहेत सध्याचे. यानंतर पुढील प्रश्न, आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास रचलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रमेश बुहिदाळ यांनी. कोणी तर रमेश बुहिदाळ यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर रमेश बुहिदाळ हा आशियातील सर्फिंग चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. तर ही स्पर्धा आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्री लाटांवर आधारित क्रीडा प्रकारामध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी आहे. तर त्यांच्या यशामुळे भारतामध्ये सर्फिंग खेळाविषयी जनजागृती वाढवण्याची शक्यता आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर सर्फिंग हा खेळ समुद्राच्या लाटांवर बोर्डाच्या सहाय्याने खेळला जातो. तर आपल्या भारतामध्ये सर्फिंग प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, गोवा किनाऱ्यावर खेळला जातो. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पुनौरा धाम येथे देवी सीतामातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या. कोणत्या तर बिहार या. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर पुनौरा धाम हे सीतामातेला जन्मस्थळ मानले जाते. तर बिहार सरकारने येथे भव्य मंदिर बांधण्याची घोषणा केलेली आहे नुकतीच. तर हे मंदिर धार्मिक, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना, तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 500 लाईक. तर मला अशी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले 500 लाईक पूर्ण करायचे आहेत. आणि शेवटी मी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी देखील म्हणत असतो. तर शेवटी 2 प्रश्न मी दिलेले आहेत आपल्या चालू घडामोडीचे. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न 15वा असणार आहे आपला. तर ऑगस्ट 2025 मध्ये आपल्या भारतीय कर प्रणालीला आधुनिक बनवण्यासाठी कोणता नवीन कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आयकर अधिनियम 2025 हा कायदा. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर आयकर अधिनियम 2025 11 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभा आणि 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्यसभेमध्ये पारित केला गेला आहे. तर हा कायदा कर प्रक्रिया डिजिटल, पारदर्शक आणि साध्य स्वरूपामध्ये करण्यासाठी आणला गेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन कायद्यामुळे प्रत्यक्ष कर संहिता म्हणजे डायरेक्ट टॅक्स कोड आणि जुने आयकर नियम एकत्रित करून कर सुलभता वाढवली जाणार आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर केंद्रीय अर्थ मंत्रालय हा कायद्याचा प्रमुख कार्यान्वयन करणारा विभाग आहे. तर आपल्या भारतातील पहिला आधुनिक आयकर कायदा 1961 मध्ये पारित झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणते अभियान सुरू झाले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हर घर तिरंगा हे अभियान. कोणते तर हर घर तिरंगा हे अभियान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हर घर तिरंगा अभियानामध्ये नागरिकांना घरामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले. तर महिला व युवक संघटना यांनी देशातील यामध्ये सक्रिय सहभाग देखील घेतला होता. तर राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा म्हटले जाते आणि तो 3 रंगाचा असतो, तर केसरी, पांढरा आणि हिरव्या या. यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर रघुजी भोसले प्रथमची कोणती ऐतिहासिक वस्तू 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये परत आणणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तलवार. कोणती तर तलवार. याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर 200 वर्षानंतर रघुजी भोसले प्रथमची तलवार ब्रिटनमधून आपल्या भारतामध्ये परत येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही तलवार मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे एक प्रतीक आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहे तर रघुजी भोसले प्रथम हे 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचे प्रमुख होते. तर ऐतिहासिक तलवारी आपल्या भारतातील संग्रहालयांमध्ये सुरक्षित केली जातात. यानंतर पुढील प्रश्न 18वा आहे आपला. तर 13 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मणिपूर या राज्यामध्ये. कोणत्या तर मणिपूर या.
तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर केंद्राने मणिपूरमध्ये 13 ऑगस्ट 2025 पासून 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवली आहे. तर राज्यातील राजकीय स्थिरता आणि प्रशासनिक कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती राजवट म्हणजेच प्रेसिडेंट रूल संविधानाच्या अनुच्छेद 356 अंतर्गत लागू होते. लक्षात ठेवत जा स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर हे राज्य सरकारच्या अयशस्वी कार्यान्वयनासाठी किंवा विधानसभा विघटनानंतर लागू होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 19वा प्रश्न, तर सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय मोठा आदेश दिला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुरक्षित ठिकाणी पाठवणे असा आदेश देण्यात आला आहे. तर महत्त्वाची माहिती काय आहे तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांमध्ये पकडून सुरक्षित ठिकाणी पाठवणे आणि या आदेशाचे उद्देश आहे महत्त्वाचे सार्वजनिक सुरक्षा आणि जनस्वास्थ्य राखणे असा. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर आपल्या भारतातील नागरिकांना पशुपालन व प्राणी संरक्षित करणे हा कर्तव्य आहे आणि भटक्या किंवा रस्त्यांवरील प्राणी लोकांसाठी आरोग्य आणि सुरक्षा धोकादायक ठरू शकतात. यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे तर प्रो गोविंदा लीग 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर निंजाज या संघाने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती आहे तर प्रो गोविंदा लीग हा महाराष्ट्रातील पारंपरिक दहीहंडी गोविंदा खेळाचा आधुनिक लीग स्वरूपातील थरारक एक प्रकार आहे. तर यामध्ये विविध शहरांचे संघ एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात आणि ठराविक वेळेमध्ये जास्तीत जास्त हंडी फोडून गुण मिळवतात. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका. कोणत्या तर अमेरिका. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर अमेरिकेने अलीकडेच डार्क ईगल नावाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. तर ही प्रणाली अतिशय वेगाने मॅक 5+ अचूक अंतरावर शत्रूच्या लक्ष्याला साधणारी आहे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामुळे जागतिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेला बल प्राप्त झालेले आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र मॅक 5+ वेगाने प्रवास करणारे शस्त्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य वैशिष्ट्ये तर अतिशय वेगवान, उच्च अचूकता, रडारसाठी कठीण आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, तर आपल्या भारताने 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वतःचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 79वा. कितवा तर 79वा. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशाने 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवले. तर 1947 पासून 2025 पर्यंतच्या वर्षाचा हिशोब केल्यास हा 79वा स्वातंत्र्य दिवस ठरतो. त्यानंतर हा दिवस संपूर्ण देशभर ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम यांच्यासह साजरा केला जातो. तर प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस स्वातंत्र्याची महती आणि त्यासाठी झालेल्या संघर्षाची आठवण आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा राष्ट्रीय सुट्ट्यांचा दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवतात आणि हा दिवस देशभरामध्ये सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमांसाठी देखील ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न, इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजीव आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच. कोणाची तर राजीव आनंद यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर 2025 मध्ये राजीव आनंद यांची इंडसइंड बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. तर ते याआधी बँकिंग क्षेत्रामध्ये सिटी बँक, ॲक्सिस बँक यासारख्या संस्थांमध्ये विशिष्ट पदावर होते. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर इंडसइंड बँकेची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि या बँकेचे नाव इंडोस व्हॅली सिव्हिलायझेशन वरून पडले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा, तर युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी आपल्या भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सारनाथ या. कोणत्या तर सारनाथ या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वाराणसी जवळील सारनाथ हे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिले प्रवचन दिलेले पवित्र एक ठिकाण आहे. तर आपल्या भारताने 2025 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी याचे अधिकृत नामांकन केलेले आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 25वा. तर पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रो अडेमोला अडेनले यांना मिळाला आहे. कोणाला? तर अडेमोला अडेनले यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, नायजेरियातील अडेमोला अडेनले यांना शाश्वत शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासासाठी योगदानाबद्दल पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार देण्यात नुकताच आला आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर MS स्वामीनाथन आपल्या भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत आणि पुरस्काराचा उद्देश आहे अन्न सुरक्षा व शाश्वतता प्रोत्साहन. यानंतर पुढील प्रश्न, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भारतातील पहिले AI चलित शिक्षक ॲप नुकतेच कोणी लॉन्च केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, IIT पलक्कडने लॉन्च केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर IIT पलक्कडने आपल्या भारतातील पहिले AI आधारित लर्निंग ॲप टूटोज लॉन्च केले आहे. तर हे ॲप रेविन टेक्नो सोल्युशनने विकसित केले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्याचे उद्घाटन केलेले आहे. तर उद्देश काय आहे याचा? तर JEE नीट, CAT कॅट यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार, परवडणारे आणि ग्रामीण भागामध्ये पोहोचणारे शिक्षण उपलब्ध करून देणे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर IIT पलक्कड स्थापना झाली 2015 मध्ये, स्थान आहे केरळमध्ये. ठीक आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये एकूण IITs आहेत 2025 पर्यंत, तर 23. यानंतर पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, माथेरान, महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने हात रिक्षाची प्रथा अमानवी असल्याचे नमूद करत ती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर आता याऐवजी ई-रिक्षा वापरण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, माथेरानबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये माथेरान. तर जिल्हा रायगड. मुंबईपासून अंतर आहे 90 किलोमीटर, पुण्यापासून अंतर 120 किलोमीटर आणि या नावाचा अर्थ आहे पर्वतांच्या कपाळावरचे जंगल आणि आपल्या भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन पैकी एक आहे. आणि आपल्या भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. तर हात रिक्षा का वापरले जात होते? तर माथेरानमध्ये पेट्रोल व डिझेल वाहने बंद असल्यामुळे वाहतुकीसाठी हात रिक्षा चालत होत्या. तर आता त्याऐवजी पर्यावरणपूरक ई-रिक्षा आणल्या जाणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आपला 28वा असणार आहे. तर कबाक यानोने अलीकडेच आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो सर केले आहे. तर तो कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तो आहे अरुणाचल प्रदेश मधील. कोणत्या? तर अरुणाचल प्रदेश. याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर अरुणाचल प्रदेशचा गिर्यारोहक कबाक यानो याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो यशस्वीरित्या सर केला आहे. तर माउंट किलिमंजारो विषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर स्थान टांझानिया, आफ्रिका. उंची आहे 5895 मीटर म्हणजेच 19,341 फूट आणि वैशिष्ट्ये आहेत याची, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आणि जगातील सर्वात उंच सर्वत्र पर्वत म्हणजेच फ्री स्टँडिंग माउंटेन. आणि किलिमंजारो बद्दल रोचक तथ्य काय आहे? तर 3 मुख्य ज्वालामुखी शंकू, किबो, मावेंझी आणि शिरा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर गिर्यारोहकांसाठी टांझानियाचे रूफ ऑफ आफ्रिका म्हणून प्रसिद्ध आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट यादीमध्ये देखील हे समाविष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला 29वा आहे. तर खालीलपैकी कोणाची अलीकडेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच BARC इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गौरव बनर्जी यांची. कोणाची? तर गौरव बनर्जी यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर BARC इंडिया ही आपल्या भारतातील अग्रगण्य टीव्ही प्रेक्षक मोजणी संस्था आहे एक. तर गौरव बनर्जी हे सध्या डिझनी स्टार इंडियाचे बिझनेस प्रेसिडेंट कंटेंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी शशी सिन्हा यांची जागा नुकतीच घेतली आहे. तर BARC इंडिया बद्दल महत्त्वाची माहिती काय आहे? तर स्थापना 2010 मध्ये करण्यात आली, मुख्यालय मुंबई आणि कार्य काय आहे? तर टेलिव्हिजन चॅनल्सवरील प्रेक्षक संख्या म्हणजे TRP मोजणी व विश्लेषण करणे. यानंतर भागीदार संस्था, तर भारतीय ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन म्हणजेच IBF
ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच AAI आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स म्हणजेच ISA. लक्षात ठेवा. यानंतर 30वा प्रश्न, तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 881 किलोमीटर. किती? तर 881 किलोमीटर. तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे एकूण अंतर 881 किलोमीटर असून ती आपल्या महाराष्ट्रातील पहिली लांब पल्ल्याची वंदे भारत ठरली आहे. तर प्रवास कालावधी अंदाजे 9 तास असून मार्गामध्ये नाशिक, मनमाड, दौंड यांसारखी महत्त्वाची स्थानके आहेत. तर उच्च वेग, क्षमता, आधुनिक सुविधा आणि 100% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर पहिली वंदे भारत 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीमध्ये आणि निर्माता ICF म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई आणि आपल्या भारतीय रेल्वेची स्थापना झाली 1853 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर त्या ट्रेनचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. त्या ट्रेनचे नाव आहे रुद्रास्त्र. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर रुद्रास्त्र ही 3.5 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची आणि हजारो टन क्षमतेची मालवाहू एक ट्रेन आहे. तर अनेक इंजिनांनी एकत्रित चालवली जाणारी ही ट्रेन कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहून नेऊ शकते. तर ही ट्रेन आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या योजनेचा महत्त्वाचा टप्पा आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर भारतीय रेल्वे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये. विशेष फ्रेट कॉरिडॉर, मालवाहतूक गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक. तर पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणेमध्ये धावली. लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा प्रश्न, आपल्या भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर राहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मंगळुरू हे शहर. कोणते शहर? तर मंगळुरू हे शहर. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर मंगळुरू हे कमी गुन्हेगारी दर, उत्तम पोलीस व्यवस्थापन आणि नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास यामुळे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून निवडले गेले आहे. तर या यादीमध्ये पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेचा विचार केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर मंगळुरू कोणत्या राज्यामध्ये येते? तर कर्नाटक या राज्यामध्ये मंगळुरू हे शहर आहे. कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या आठवड्याच्या म्हणजेच वीकलीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर मला असे वाटते की सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि पुढील प्रश्न, 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणता अभियान सुरू झाला? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 500 लाईक. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 500 लाईक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.